आजची आपली रेसिपी आहे नागपूर स्पेशल पाटोडी रस्सा। ही आहे पाटोडी आणि हा आहे रस्सा, थंड थंड ताप आणि थोडं सॅलड। पाटोडी रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजलेला कांदा, त्यानंतर भाजलेलं खोबरं, भाजलेली हिरवी आणि लाल मिरची, त्यानंतर भाजलेले धने, हे मगज बी आहे ते पण मी भाजून घेतलेलं आहे, लसूण आणि इथे सांबाराच्या बारीक बारीक काड्या घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला अद्रक लागणार आहे। लसूण, अद्रक, सांबाराच्या काड्या, त्यानंतर कांदा, हे सर्व आपण ओला मसाला करणार आहे आणि याचा सगळा सुक्का मसाला करणार आहे। ओलं वाटण आणि सुक्कं वाटण दोन्हीही रेडी आहे। हे बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे, 1 वाटी पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट, वाटणामध्ये जिरे सुद्धा घातलेली आहे, हळद घालायची आहे, 1 चमचा मीठ, कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व भिजवून घ्यायचं आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे सर्व फेटून घ्यायचं आहे। आपल्याला हे चांगलं घट्ट होईपर्यंत फेटायचं आहे। तर बघा मस्त घट्ट होत आलेलं आहे। एका प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता हे बेसन आपल्याला या प्लेटवर स्प्रेड करायचं आहे। पाटीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे छान दाबून घ्यायचं आहे। यावर थोडा खोबऱ्याचा किस घालायचा आहे, हे ओलं नारळ आहे आणि घालायची आहे कोथिंबीर, बिनी कट करून घ्यायचे आहे। ही भाजी छान तर्रीची असते त्यामुळे मी थोडं जास्ती तेल घेतलेलं आहे। वाटण आपण यामध्ये घालणार आहे, सुक्कं वाटण आपल्याला घालायचं आहे। मसाला छान भाजून घ्यायचा आहे। 1 टीस्पून हळद, 1½ टीस्पून लाल मिरची पावडर। नागपूर साईडला केली जाणारी ही भाजी आहे, चवीला पण खूपच छान लागते। घरी बनवलेला काळा मसाला मी 1 चमचा घालत आहे, पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, याला छान उकळी येऊ द्यायची आहे। कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। वडी मी तुम्हाला काढून दाखवते आहे, बघा किती मस्त आपली वडी झालेली आहे। आपण याला आता थोडं शॅलो फ्राय करूया। तव्यावर तेल टाकायचं आहे आणि या वड्या आपल्याला यावर ठेवायच्या आहेत। काही नाही केले आणि तशा सुद्धा घेतल्या तरी पण चांगल्या लागतात। मी पलटून घेतलेले आहे। तुम्हाला जर ही माझी पाटोडी रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।